जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या आमच्या भूमिकेतून भगवंताकडे एक हित संबंधी मागणी केली. महाराज बोलतात, देवा तुझं वास्तव्य ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे अशा साधू संतांची संगती मला घडून दे. देववसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा तुझं वास्तव्य ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे अशाची संगती मला घडून दे. परंतु जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष नाही दिलं तरी चालेल, आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष दिलं पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी पारमार्थिक दृष्ट्या आपल्या काही कामाच्या नाही, परंतु आपण त्या गोष्टीकडे फार विशेषत्वाने लक्ष देतो. उदाहरणार्थ मान सन्मान माहित आहे, या गोष्टीकडे आपण फार विशेषत्वाने लक्ष देतो. हो, एखाद्या माणसाचं नाव जर या पत्रिकेमध्ये म्हणजे कार्यक्रम पत्रिकेमध्ये टाकलं नाही तर तो मंडपामध्ये फिरकत सुद्धा नाही. का? तर तो म्हणतो माझं नावच पत्रिकेत नाही. म्हणजे मानाला फार महत्व देतो आपण. आध्यात्मिक दृष्ट्या त्याचा काही जीवनामध्ये उपयोग नाही, परंतु फार त्याच्याकडे विशेषत्वाने लक्ष देतो. एका गावामध्ये, खेडेगावामध्ये होळी दिवशी दंगल झाली. होळी माहिती आहे तुमच्याकडे पण होळी पेटवत असतं ना. होळी दिवशी दंगल झाली. दंगल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस आले, तपास झाला. तपासाअंती असं लक्षात आलं की दंगल होण्याचं मुख्य कारण होळी पेटवायचा मान असतो गावच्या पाटलाचा, आणि होळी पेटवायचा मान असतो, परंतु त्या पाटलाला 4 मुलं विभक्त झाले, म्हणजे चारी वेगवेगळे झाले, चारी पक्षात 4 गेले, आणि मग त्यांचे भांडणं लागले. कशासाठी? होळी पेटून बोंब मारायचा मान असतो ना, त्या बोंब मारण्याकरता बोंबाबोंब. किती क्षुल्लक गोष्ट ही, परंतु आपण फार विशेषत्वाने लक्ष देतो त्या गोष्टीकडे. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, लग्नपत्रिका. लग्नपत्रिका किती विशेष महत्व देतो आपण त्या गोष्टीला. एक लग्नपत्रिका भागवत महाराज 500-500 रुपयाची एक लग्नपत्रिका असते. तुम्हाला विशेष वाटेल, म्हणजे विशेष फार लक्ष देतात लोक त्या गोष्टीकडे. किंवा अलीकडच्या काळामध्ये बर्थडे सेलिब्रेशन. अहो काही महाभाग सीप मध्ये जाऊन बर्थडे साजरा करतात. सीप म्हणजे जहाजामध्ये जाऊन बर्थडे साजरा करतात. त्याचा खर्च असतो भागवत महाराज 5 लाख 10 लाख. किती क्षुल्लक गोष्ट आहे. पारमार्थिक दृष्ट्या काही अर्थ आहे का या गोष्टीला? परंतु आपण फार विशेषत्वाने लक्ष देतो, आणि ज्या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष द्यायला पाहिजे तिकडे मात्र आपण लक्ष देत नाही. त्यातीलच एक गोष्ट आहे संगती. संगतीकडे आपण विशेषत्वाने लक्ष देतो का? आपण कोणाच्या संगतीमध्ये बसतो, कोणाच्या संगतीमध्ये राहतो, कोणाच्या संगतीमध्ये खातो, कोणाच्या संगतीमध्ये चालतो, कोणाच्या संगतीमध्ये बोलतो, विशेषत्वाने या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. परंतु याच गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष दिलं पाहिजे, तरच आध्यात्मिक हिताची प्राप्ती होणार आहे. कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माणसाचं पतनही संगतीमुळे होतं आणि माणसाचा उद्धार सुद्धा संगतीमुळे. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अदमा संत सेवी. माणसाचं पतन हे संगतीमुळे होतं आणि माणसाचा उद्धार सुद्धा संगतीमुळे होतो. कसा? ऐका. एक माणसाचं पतन कसं संगतीमुळे होतो आणि उद्धार कसा संगतीमुळे होतो याचे 2 दृष्टांत आपल्या समोर मांडतो. ऐका. एक विद्वान ब्राह्मण 10-12 वर्ष काशीमध्ये राहून विद्या अभ्यास प्राप्त करून दशग्रंथी पदवी प्राप्त करून महाराष्ट्रामध्ये परत आले. परत आल्यानंतर आपल्या वडिलांच्या श्राद्धानिमित्त झाडाची फुलं पानं आणण्याकरता निघाले, आणि जात असताना तो जो रस्ता होता तो एका वेश्येच्या घरासमोरून जात होता. त्यांनी ती वेश्या परपुरुषा समवेत बसलेली काही क्षण पाहिली. ते काही क्षणाची संगती घडली. नंतर ते तिथे जाऊ लागले. नव्हे तर तो तिथेच जाऊन राहिला. त्याचं नाव आहे अजामिळ. अजामिळाची स्वतंत्र कथा सांगायला वेळ नाही. म्हणजे एका वेदशास्त्र ब्राह्मणाचा अजामिळ बनला. कशामुळे? संगतीमुळे. क्षणाची संगती घडली. पतन उद्धार संघाचा महिमा. पतन झालं. आता उद्धार कसा होतो ऐका. वाल्या कोळ्याची कथा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. खांद्यावरती फरशी कुऱ्हाड घ्यायची
वाटेवरती उभा राहायचं, वाट सरू आला की पहिली कुऱ्हाड मानेवरती टाकायची, नंतर खिसे तपासायचे. अशी किती मारली त्याची गणती नाही, परंतु त्यालाही काही क्षणाची नारदाची संगती घडली आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी बनला. म्हणजे पतनही संगतीमुळे होतं आणि उद्धारही संगतीमुळे होतो. म्हणून संत संगतीला विशेष महत्व आहे, फार महत्व आहे. या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष दिलं पाहिजे. सत्संग सततम कुरु म्हणजे स्वतः भगवंत उद्धवाला सांगतात, उद्धवा तुला एखादी गोष्ट करता आली तरी ठीक, नाही करता आली तरी ठीक, परंतु सत्संग सततम कुरु, संत संगती मात्र प्रयत्नाने कर. संत, कारण आतापर्यंत ज्यांना ज्यांना परमात्मा प्राप्ती झाली, आध्यात्मिक हिताची प्राप्ती झालेली आहे, त्यांना संत संगतीमुळेच झालेली आहे. म्हणून संत संगती विशेषत्वाने कर. संत संगतीला विशेष महत्व आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा तुमच्या आमच्या भूमिकेतून देवाकडे मागणी मागतात, देवा तुझं वास्तव्य ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे अशा साधू संतांची संगती मला घडून दे. देव वसे चित्ती त्याची घडावे संगती. देवा तुझं वास्तव्य ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे अशांची संगती मला घडून दे. परंतु या चरणाचा जर बारकाईने विचार केला तर याच्यामध्ये बघा, देव वसे चित्ती, देव चित्तामध्ये राहतो. मग चित्तामध्ये राहतो म्हटल्यानंतर सगुण परमात्मा राहतो का निर्गुण परमात्मा राहतो, हा एक प्रश्न आहे. पुढे काय म्हणतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. त्याची म्हणजे इतरांची व्यावृत्ती आली, चकार आला की इतरांची व्यावृत्ती होते. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, इतरांची व्यावृत्ती. मग इतर वृत्तीचे संत असतात का? हो, 3 प्रकारचे संत असतात. ऐका, ब्रह्मवृत्तीचे संत असतात, गौणी वृत्तीचे संत असतात आणि प्रमावृत्तीचे संत असतात. ब्रह्मवृत्तीचे संत म्हणजे कोणते? जगद्गुरु तुकोबरायांनी गाथेमध्ये अनेक ठिकाणी सांगितलं की ब्रह्मवृत्तीचे संत कशाला म्हणतात, की जे निव्वळ पोटासाठी संत झालेले असतात, गळ्यामध्ये माळ घालतात, गंध लावतात, ते संत नसतात. आध्यात्मिक हिताची प्राप्ती त्यांनी करून घेतलेली नसती, फक्त पोटासाठी संत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले पोटासाठी संत झाले कलित भूत. हे ब्रह्मवृत्तीचे संत आहेत. म्हणजे जसं आपल्याला अंधारात मंद प्रकाशामध्ये दोरीवरती साप भासतो, सापाचा भ्रम होतो, तसं ते संत नसताना संतांचा भ्रम त्यांच्यावरती आपल्याला होतो, त्याला ब्रह्मवृत्तीचे संत म्हणतात. पुढे गौणी वृत्तीचे संत म्हणजे साधक, साधकामध्ये गौणी वृत्ती असते, ते संत असतात, म्हणजे गौणी वृत्तीचे संत. आणि प्रमावृत्तीचे संत म्हणजे ज्यांना आत्म्याचा आत्मत्वाने ज्ञान झालेलं आहे, आध्यात्मिक हिताची प्राप्ती झालेली आहे, त्याला प्रमावृत्तीचे संत म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात, देवा अशा प्रमावृत्तीच्या संतांची संगती मला घडून दे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. पुढे शब्द वापरला घडावी. देव वसे चित्ती त्याची व्हावी संगती, त्याची करावी संगती असं नाही म्हटले. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. घडणं कधी क्रियापद वापरलं जातं? ऐका, 3 क्रियापद आहेत, करणे, होणे आणि घडणे. करणे क्रियापद कधी वापरलं जातं? ज्यामध्ये माणसाची कृती प्रधान असते तिथं कर्ण क्रियापद वापरतात. माणसं लग्न करतात, शेती करतात, व्यवसाय करतात, नोकरी करतात, उद्योग करतात. जिथं माणसाची कृती प्रधान असते तिथं कर्ण, जिथं माणसाचं नशीब प्रधान असतं, प्रारब्ध प्रधान असतं, तिथं होणं. माणसं लग्न करतात परंतु मुलं बाळ होतात. माणसं शेती करतात, पीक धनधान्य होतं. माणसं नोकरी करतात, पगार प्राप्त होतो. माणसं व्यवसाय करतात, नफा प्राप्त होतो. जिथं होणं तिथं नशीब प्रधान, जिथं करणं तिथं कृती प्रधान, प्रयत्न प्रधान. आणि जिथं कृती आणि प्रारब्ध म्हणजे प्रयत्न आणि प्रारब्ध या दोघांचीही शक्ती चालत नाही, तिथं मग घडणं. कोण जाणे कोणाकडे उपासना, कोण या वचना प्रतिपाळी. जिथं फक्त भगवंताची कृपा काम करते तिथं घडणं. म्हणजे म्हणून देवाला, भगवंताला जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा तूच तुझ्या कृपेने आम्हाला संत संगती घडून दे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्यांची संगती आम्हाला घडावी अशी मागणी जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताकडे केली. परंतु
जगद्गुरु तुकोबाराय हा भार भगवंतावरती घालतात का? जगद्गुरु तुकोबारांना संत कळत नव्हते का हो? जगद्गुरु तुकोबारांना संत कळत होते, परंतु तुमच्या आमच्या भूमिकेतून मागणी केली असल्यामुळे हा भार देवावरती घालतात. कारण संत फक्त तिघाला कळतात. संत हे शास्त्राला कळतात, संत हे देवाला कळतात आणि संत हे संतांनाच कळतात. म्हणून हा भार जगद्गुरु तुकोबाराय देवावरती घालतात. शास्त्र तर सूक्ष्म आहे, आपल्याला कळणार नाही, म्हणून हा भार भगवंत देवावरती घालतात. देवा तूच तुझ्या कृपेने, कारण संत हे पंचेंद्रियाच्या कक्षेमध्ये बसत नाहीत भागवत महाराज. हो, संत हे ज्ञानेंद्रियाने कुठल्याही पाहता येणार नाही. संत डोळ्याने कळतात का? नाही. हो, संत नाकाने घ्राणेंद्रियाने कळतील का? नाही. संत जिभेने कळतील का? जिभेने. अहो, संत जर जिभेने कळाले असते ना महाराज, तर लोक काय म्हणले असते माहिती का? चला बाबा चाटायला. पण हे पंच ज्ञानेंद्रियाच्या कक्षेत संत बसत नाही. सर्वसामान्य माणसाला संत कळत नाही. म्हणून हा भार जगद्गुरु तुकोबाराय भगवंतावरती घालतात. देवा तूच तुझ्या कृपेने ही माझी आवड, इच्छा, वासना पूर्ण कर, कारण तू सर्व समर्थ आहेस. म्हणून हा भार जगद्गुरु तुकोबाराय भगवंतावरती घालतात. अभंगाचं दुसरं. पैसे आवडते मना, 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 पैसे आवडते मना. देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. पैसे आवडते मना, 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 पैसे आवडते जगद्गुरु तुकोबाराय हा भार देवावरती घालतात. देवा तूच तुझ्या कृपेने माझी ही आवड, वासना, इच्छा पूर्ण कर, कारण तू सर्व समर्थ आहेस. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान असल्यामुळे तू तुझ्या सत्तेनं हा संकल्प पूर्ण कर. ऐसे आवडते मना, देवा पुरवावे वासना. सर्वसामान्य माणसाला संत कळत नाहीत, तरी पण तुम्ही आम्ही संत शोधण्याचा शहाणपणा करतो. पहा, कारण ज्ञानोबरायांनी एक फार सुंदर अभंग लिहिला. ज्ञानोबराय सांगतात, सर्वसामान्य माणसाला संत कळत नाही, परंतु संसारामध्ये त्रिविध तापाने तप्त झालेली माणसं संताच्या शोधामध्ये निघतात. ते खरे संत नसतात, ते भ्रमवृत्तीचे संत असतात आणि त्यांची कशी फजिती होते ज्ञानोबरायांनी 3 दृष्टांताने समजून सांगितलं. ऐका, ज्ञानोबराय बोलतात, तापत्रे तापली गुरु ते घेवसिती, बघवे दे कोणी म्हणते तारा स्वामी, तव तेने नोनी उपदेशाची रीती, आण आण उपदेशिती, ठकले निश्चिंती तैसे झाली. संत ते कवण, संत ते कवण, हे जाणवी कोण केशिराजा. देवा संत कोण आहे, संत कसे आहेत हे तुलाच माहित आहे, परंतु सर्वसामान्य माणसाला संत कळत नाही. तरी पण आपण त्रिविध संसारामध्ये त्रिविध तापाने तप्त झालेली माणसं संताच्या मना, गुरुच्या मना शोधामध्ये निघतात आणि कुणाच्या तरी एखाद्या लुंगीवाल्या दाढीवाल्याच्या गळ्यामध्ये जाऊन पडतात आणि त्याची कशी फजिती होते. ऐका, तापत्रे तापली गुरु ते घेवसिती, बघवे दे कोणी म्हणती तारा स्वामी, तव तेने नोनी उपदेशाची रीती, आण आण उपदेशाची, म्हणजे त्याला उपदेशाची रीत, उपदेशाचा प्रकार माहित नसतो. आण आण उपदेशिती, काहीतरी सांगतात आणि काहीतरीच होतं, कल्याण कधीच होत नाही. झालं तर भांडूप वगैरे होईल, कल्याण नाही. आण आण उपदेशिती, ठकले निश्चिंती तैसे झाले. मग आता दृष्टांत देऊन सांगतात. ऐका, त्याची कशी फजिती होते.
कोणी एक प्राणी शुधेने पिढीला तव तो दोडे तोडू गेला खाऊ बैसे तो नुसदी रुई उडे ठकले बा पुढे तैसे झाले. ज्ञानोबरायांनी पहिला दृष्टांत सांगितला. ज्ञानोबराय सांगतात एक मनुष्य, पूर्वीच्या काळामधला दृष्टांत आहे, एक मनुष्य पायी प्रवास करीत असताना सुधानाम भूक लागली. दुपारची वेळ होती, भूक लागली. उन्हाळ्याचे दिवस, भूक लागल्यानंतर उन्हाळ्यामध्ये शक्यतो कुठल्या झाडाला हिरवा पाला राहत नाही, परंतु एक झाड असं आहे की ती अगदी हिरवगार असतं आणि त्याला असे गुबगुबीत फळं येतात. त्याला आमच्या मराठवाड्यामध्ये रूट म्हणतात. रुईचं झाड माहिती आहे, रुटीचं झाड. त्याला गुबगुबीत फळं येतात. त्याने ती फळं पाहिली, त्याला वाटलं ही फळं खाल्ल्यानंतर आपली भूक शमेल. गेला, ती फळं तोडली, धोत्राच्या ओटीमध्ये घेतली, आंब्याच्या झाडाखाली गेला, सर्वांगाचा घाम पुसला आणि ते फळं खाण्याकरिता पहिलं फळ हातामध्ये घेतलं आणि फोडलं. भागवत महाराज, त्याच्यातून एक म्हातारी बाहेर आली. म्हणजे एक असा कापसासारखा काहीतरी पदार्थ बाहेर येतो, तो उडतो, त्याला म्हातारी म्हणतात मराठवाड्यामध्ये. पहिलं फळ फोडलं, म्हातारी बाहेर आले. दुसरं फळ फोडलं, म्हातारीच बाहेर आली, म्हातारा आलाच नाही. खावो बैसे तो नुसती रुई उडे ठकले बापुडे तैसे झाले. म्हणजे फल नसताना फल तो बुद्धी ठेवली, खाण्याकरता गेला, परंतु त्याची भूक राहिली का? ठकल्या गेला, तो फसल्या गेला. दुसरा दृष्टांत ऐका. कोणी एक प्राणी प्रवासे पिढीला स्नेहाळू देखीला बिबवातो तयाचे स्नेहला वितांगी सुजला सर्वांगी तैसे झाले. कोणी एक मनुष्य पूर्वी पायी प्रवास करीत असताना त्याचे पाय दुखायला लागले. त्याचा जो रस्ता होता, त्याची जी वाट होती, ती एका बिबव्याच्या झाडाखालून पुढे जात होती. त्याने पाहिलं बिबवे खाली पडलेले दिसतात, त्याने ते वेचले. त्याला वाटलं यातून तेल निघतंय. त्याने ते बिबवे ठेचले आणि त्याच्या तेलाने सर्वांगाची मालिश केली. अहो, नुसता बिबवा पाहिला तर उठतो, अंगावरती पुढी फोड येतात. त्याने तर सर्वांगाची मालिश केली. काय झालं असेल? सुजून लठ्ठ झाला. कोणी एक प्राणी प्रवासे पिढीला स्नेहाळू देखीला बिबवातो तयाचे स्नेहला हितांगी सुजला सर्वांगी तैसे झाले. ठकल्या गेला, फसल्या गेला. तिसरा दृष्टांत ऐका. कोणी एक प्राणी पिढीला से झडी म्हणून तो गेला पैल झाडी खा खाता सवी उठली लवड सवडी नाक कान तोडी तैसे झाले. एक मनुष्य पायी प्रवास करीत असताना झड लागली. झड पूर्वीच्या काळामध्ये झड लागायची म्हणे. झड म्हणजे एक महिना पाऊस, सूर्यदर्शन नाही, महिना पाऊस, झड लागली. मग तो आश्रय शोधित असताना एका झाडाच्या जाळीमध्ये घुसला, परंतु ते घर होतं आसवलनीचं. मग आसवलनीने काय भागवत मला त्याचा सत्कार केला असेल का? घ्या हार, बुक्का, नारळ, टावेल, श्रीफळ. अहो, नाक कान तोडी तैसे झाले. नाक कान तोडलं, उद्ध्वस्त झालं, फसल्या गेला, ठाकल्या गेला, मेला, संपला. म्हणजे फल नसताना फल तो बुद्धी ठेवली, तेल नसताना तेल तो बुद्धी ठेवली, आश्रय नसताना आश्रया तो बुद्धी ठेवली आणि ठाकल्या गेला, फसल्या गेला. तसं तुम्ही आम्ही संतांच्या शोधामध्ये निघतो आणि संतांच्या एखाद्या भ्रमवृत्तीच्या संतांच्या गळ्यामध्ये जाऊन पडतो आणि आपली फजिती होती, आपण फसल्या जातो. संत ते कवण हे जाणवी कोण केशी राजा. भगवंताला मात्र संत कळत असतात, संत माहित असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय हा भार देवावरती घालतात. देवा, तूच तुझ्या कृपेने मला संत भेटी घडून दे. माझी इच्छा, माझी आवड, माझी वासना तू पूर्ण कर. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. परंतु जगद्गुरु तुकोबरांना माहित होतं की संत भेटीचा योग अत्यंत कठीण असतो आणि संत भेटीचा क्षम देखील अत्यंत कठीण असतो. म्हणून योग आणि क्षमाची मागणी देखील जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे करतात. अभंगाचं तिसरं. हरिजना सवे भेटी, 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 हरिजनाथ वेदे, हरिजनाथ वेदे. नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. नहो
हरिजनासवे भेटी नहो अंग संग तुटी. हरिजनासवे भेटी यात संत भेटीचा योग सांगितला आणि नहो अंग संग तुटी यात संत भेटीचा क्षम सांगितला. कारण संत भेटी होणं अत्यंत कठीण आहे, अत्यंत दुर्लभ आहे. संत भेटीचा योग कठीण असतो. बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेथे करुणा केली. बहु अवघड असते संत भेटी. संतांची भेट होणं एवढं सहजासहजी नाही. हो, रवी असता जाता धरवेल बाह्या हिळा सागर तरवेल परी या साधूची भेटी न होईल का. त्या साधूची भेट होणं अत्यंत कठीण असतं, अत्यंत दुर्लभ असतं. हो, नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी सांगतात, हो, सत्संगती होणं, संत संगती होणं, साधूची भेट होणं अत्यंत कठीण आहे, फार दुर्लभ आहे, अगम्य आहे, अमोघश्य नंतर अमोघश्य आहे, परंतु अत्यंत कठीण आहे, दुर्लभ आहे. आणि अशी बहु अवघड असे संत भेटी. मग ती कठीण असल्यामुळे त्या भेटीचा योग तूच घडून आण आणि संत भेटीचा क्षम देखील तूच तुझ्या कृपेने कर. मानवी जीवनामध्ये संत संगतीला अनन्यसाधारण महत्व आहे. मानवी जीवनामध्ये मानवी जीवनाचा केंद्रबिंदू जर काय असेल तर संत संगती असला पाहिजे. कारण संत संगतीमुळेच आध्यात्मिक हिताची प्राप्ती होते, संत संगतीमुळेच आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होतं, संत संगतीमुळेच भगवंताची प्राप्ती होते. म्हणून मानवी जीवनामध्ये संत संगतीला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. किती महत्व आहे ऐका. व्यवहारिक जीवनामध्ये एक गोष्ट अत्यंत त्याज्य आहे, एक गोष्ट अत्यंत ग्राह्य आहे आणि एक गोष्ट अत्यंत उपेक्ष आहे. तशीच परमार्थिक जीवनामध्ये देखील एक गोष्ट अत्यंत त्याज्य, एक गोष्ट अत्यंत ग्राह्य आणि एक गोष्ट अत्यंत उपेक्ष. व्यवहारिक जीवनामध्ये एक गोष्ट अत्यंतिक त्याज्य ज्याचं नाव आहे विष. विष खाल्लं की मनुष्य मरतो. विष खाल्लं पाहिजे का खाल्लंच पाहिजे? टाकलं पाहिजे, सोडलं पाहिजे. विष खाणी नागवे जळत घरी न रेगवे. विष खाणी नागवे, विषामुळे मनुष्य मेल्या जातो, संपल्या जातो, म्हणून विष सोडलं पाहिजे, अत्यंत त्याज्य आहे. व्यवहारिक जीवनामध्ये एक गोष्ट अत्यंत त्याज्य ज्याचं नाव विष. व्यवहारिक जीवनामध्ये एक गोष्ट अत्यंत ग्राह्य, एक गोष्ट अत्यंत ग्राह्य ज्याचं नाव आहे अन्न पाणी श्वासोश्वास. अन्न पाणी खावं लागेल का पाहावं लागेल? देखोनी जीवन जरी जाय तान तरी का साठवण घरोघरी. हे खावंच लागेल. श्वास घ्यावा लागेल का घ्यावाच लागेल? घ्यावाच लागेल. हे अत्यंत ग्राह्य आहे, घेतलंच पाहिजे तरच व्यावहारिक जीवन जगल्या जाऊ शकतं. व्यावहारिक जीवनामध्ये एक गोष्ट अत्यंत उपेक्ष जिचं नाव आहे चहा, पान, बिडी, काडी, तंबाखू काय असेल म्हणजे हे उपेक्षा आहे. जे चहा असला तरी ठीक, नसला तरी ठीक. चहा पिला म्हणजे मनुष्य मरतो असं नाही, नाही पिला म्हणजे मरतो असंही नाही. हे उपेक्षा असलं पाहिजे, असलं तरी ठीक, नसलं तरी ठीक. एक गोष्ट अत्यंत ग्राह्य, एक गोष्ट अत्यंत त्याज्य आणि एक गोष्ट अत्यंत उपेक्ष. आता चला पारमार्थिक जीवनाकडे. पारमार्थिक जीवनामध्ये एक गोष्ट अत्यंत त्याज्य, एक गोष्ट अत्यंत ग्राह्य आणि एक गोष्ट अत्यंत उपेक्ष. ज्या माणसाला आपलं आध्यात्मिक हित व्हावं असं वाटतं, ज्यांनी ठरवलंय आपल्या जीवनावरून गाढवाचा नांगर फिरवायचा, त्याच्याकरता हे कीर्तन नाहीच आहे. परंतु ज्या माणसाला आपल्या आध्यात्मिक हिताची प्राप्ती व्हावी असं कळकळीनं वाटतं, त्याच्याकरता एक गोष्ट अत्यंत त्याज्य, एक गोष्ट अत्यंत उपेक्ष आणि एक गोष्ट अत्यंत ग्राह्य. पारमार्थिक जीवन जगायचं असेल तर एक गोष्ट अत्यंत त्याज्य. जसं व्यावहारिक जीवनामध्ये विष घेतलं की मनुष्य मरतो, तसं पारमार्थिक जीवनामध्ये पाप कर्म घडलं की मनुष्य मरतो. तुम्ही म्हणाल महाराज पाप करणारी माणसं तर चांगली गाड्या घोड्या घेऊन फिरतात. इथला मृत्यू वेगळा आहे. इथला मृत्यू गीताकाराने सांगितलं ऐका. द्या येतो विषयान पुंस संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवते सम्मोह सम्मोहात स्मृतिभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात विनश्यती नाही प्रकर्षेण नश्यती. म्हणजे प्रकर्षानं नाश होतो माणसाचा. हो, प्रकर्षानं नाश होतो. कसा? जर एक गोष्ट अत्यंत त्याज्य पापकर्म. पारमार्थिक जीवनामध्ये मनुष्याकडून जर पापकर्म घडलं तर महिन्याची वारी 6 महिन्यावर जाते, 6 महिन्याची 1 वर्षावर जाते, वारी बंद पडते. 500 ओव्या वाचत असेल ज्ञानेश्वरीच्या 100 वर येतो, ज्ञानेश्वरी बंद पडते, गळ्यातली माळ निघून जाते. हा आहे इथला मृत्यू.